पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या धर्मग्रंथाचा सुवर्ण महोत्सव 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानित आहोत आणि आपल्या देशाला प्रजासत्ताक 76वा देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत। प्रजासत्ताकामध्ये 75 वर्ष आपण पूर्ण केलेले आहेत आणि 76व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहोत। आपला धर्मग्रंथ आणि आपला देश या दोघांप्रती आपली जी प्रतिज्ञा आहे किंवा आपलं जे कर्तव्य आहे त्यामध्ये आपण वाढत राहावं आणि संत पौलच्या प्रेरणेने आणि आदर्शाने आपण खऱ्या समाजाची आणि देशाला अपेक्षित असलेल्या नेतृत्वाची जडणघडण करावी म्हणून या पवित्र रहस्यामध्ये विशेष प्रार्थना करूया। त्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया। सर्व शक्तिमान सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया कर, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ।
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या परमेश्वरम, प्रेषित पौल ह्याच्याद्वारे तू जगाला सुवार्ता शिकवलीस. श्रद्धेकडे झालेल्या त्याच्या परिवर्तनाची स्मृती आज आम्ही साजरा करीत आहोत. आम्हाकडून त्याचे अनुकरण घडवून व त्याच्याप्रमाणे आम्हाला सत्तेची साक्ष देता यावी म्हणून आम्हाला आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. नेहम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन मंडळीतील स्त्री पुरुषापुढे आणि ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे यजरा याचकाने 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून 2 प्रहरपर्यंत पाणीविषयी
समोरच्या चौकात स्त्री पुरुषापुढे आणि ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर यजरा शास्त्री उभा राहिला. यजराने उभे राहून तो ग्रंथ उघडला. तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता, त्यामुळे यजरा सर्वात दिसला. त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग यजराने देवादिदेव परमेश्वर याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लवून आणि आपली मुठी भूमीकडे करून परमेश्वराला वंदन केले. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. मग प्रांताधिपती नेहम्या, याजक यजरा, शास्त्री आणि लोकांना शिकविणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, हा दिवस तुमचा परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ पवित्र आहे, तर शोक करू नका. कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टान्नांचे सेवन करा, गोड गोड पेय प्या आणि ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा. कारण आजचा दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद आणि माझ्या मनातले विचार तुला मान्य असो. संत पौलाचे करंथीकास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतायत काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतायत काय? प्रभूचा शब्द. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. ज्या गोष्टींसंबंधाने आपली पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्षात पाहणारे लोक आणि वचनाचे सेवक यांनी आम्हाला सांगून ठेवलेल्या वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. ह्यास्तव थिओफिल महाराज मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून मी शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या, ह्यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणे आपल्या लक्षात यावा. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गॅलिलात परत आला.
आणि त्यांची कीर्ती चहूकडील प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देईल आणि सर्वजण त्यांचा महिमा वर्णित. मग ज्या नाझरेतात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपटनाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जो भाग काढला त्यात असे लिहिले होते: परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. खेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी, ह्यासाठी त्याने मला पाठविले आहे. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत येऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी, ह्यासाठी त्याने मला पाठविले आहे. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत येऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खेळली. मग तो त्यांना म्हणू लागला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. Dear Father Abraham, Father Leo, वेदीवरील सर्व धर्मगुरू, वेदीसमोरील सर्व सिस्टर्स, होली क्रॉस सिस्टर्स, सर्व नानबाटकर बंधू भगिनींनो आणि जे पाहुणे मंडळी, नातेवाईक, मित्रपरिवार आलेले आहेत, आपणा सर्वांस अ हॅपी गोल्डन फीस्ट अँड अ हॅपी रिपब्लिक. तुम्हा सर्वांस परमेश्वराच्या कृपावर्षाचे अनेक अनेक आशीर्वाद. प्रिय बंधू भगिनींनो, परिवर्तन हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही. देव शब्दामध्ये परिवर्तनाविषयी आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळते. आज आपण जणू काही एक त्रिवेणी संगम साधत आहोत. तो फ्रान्सिस यांनी 2020 पासून तिसरा रविवार, उपासना वर्षातील म्हणजे आजचा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून पाळण्यासाठी, वर्ड ऑफ गॉड संडे म्हणून पाळण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलेला आहे. आज आपण योगायोगाने आपला सण, गोल्डन जुबली सण 26 जानेवारी रोजी म्हणजेच आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिनी साजरा करीत आहोत. आणि या देशाच्या प्रजासत्ताक दिनी आपल्या सर्वांना एक फार अनमोल अशी देणगी लाभली, ती म्हणजे आपलं संविधान, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ आवर कंट्री. आणि आपला हा सुवर्ण महोत्सवी सण, जिथे आपण आपला आश्रयदाता संत पॉल ह्याच्या जीवनावर चिंतन करीत आहोत. बायबलमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे परिवर्तन पाहायला मिळतात. अगदी उत्पत्तीपासून सुरुवात करून आपण प्रकटीकरणापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक लोकांचे परिवर्तन आपण पाहतो. शुभवर्तमानामध्ये देखील अनेक लोकांचं परिवर्तन घडलं. या हजारो परिवर्तनामध्ये उपासना वर्षामध्ये ख्रिस्त सभा एकच परिवर्तन साजरा करीत आहे, आणि ते म्हणजे संत पौलाचं, आपल्या आश्रयदात्याचं परिवर्तन. आणि म्हणून हे परिवर्तन किती मोठं आहे, हे परिवर्तन किती चांगलं आहे. ह्या परिवर्तनातून आपण काय प्रेरणा घ्यायला पाहिजे.
याविषयी ख्रिस्त सभा आपल्याला बोध करत आहे. परमेश्वराचा शब्द ज्याच्यावर आपली श्रद्धा अवलंबून आहे, त्या परमेश्वराच्या शब्दामधील नव्या करारातील परमेश्वराचा शब्द आणि त्या नव्या करारातील जी पत्र आहेत 21 पत्र, त्यामधील 13 पत्राची आश्रयदाता संत पौलला वाहिलेली आहेत. याद्वारे आपल्याला दिसून येतं की कशा प्रकारे संत पौलचं देवशब्दामध्ये योगदान आहे. याच देवशब्दामधून प्रेरणा घेऊन, याच देवशब्दामधून स्फूर्ती घेऊन परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा शब्द ज्याने देह धारण केलं त्याचा अनुभव घेऊन, ज्याप्रमाणे शौलाचा पौल झाला, त्याचं परिवर्तन घडलं आणि तो ख्रिस्तासाठी झपाटला, त्याचप्रमाणे आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मक्रमासाठी, आपल्या देशासाठी आणि आपल्या धर्मप्रांतासाठी, ख्रिस्त सभेसाठी एक सक्रिय ख्रिस्ती नागरिक बनण्यासाठी जणू काही संत पौल आपल्याला प्रेरणा आणि स्फूर्ती देत आहे. आणि म्हणून आपण कशा प्रकारे संत पौलचं अनुकरण करू शकतो ह्याचे काही मुद्दे मी आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रिय बंधू-भगिनींनो, पहिली गोष्ट संत पौलने आपल्या जीवनामध्ये केलेली आहे किंवा त्याच्या मिशन कार्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आणि ती म्हणजे संत पौल ह्यांनी एकट्याने कार्य केलं नाही. संत पौल ह्यांनी अनेक लोकांना बरोबर घेऊन कार्य केलेलं आहे, आणि या अनेक लोकांमध्ये सर्व प्रकारची लोक होती. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य सुद्धा त्याच्याबरोबर होते. त्याचप्रमाणे काही वडीलधारी माणसं होती, 10 स्त्रिया होत्या, आणि गोरगरीब साधी माणसं देखील होती. तर अशा प्रकारे सांघिक भावनेतून जीवन जगण्यासाठी, सांघिक भावनेतून मिशन कार्य करण्यासाठी संत पौल आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. परमेश्वराचं मिशन कार्य हे केवळ वैयक्तिकरित्या करायचं नाही, तर परमेश्वराचं मिशन कार्य एकत्रितपणे कसं करता येईल, आपल्याला एकत्रितपणे परमेश्वराची साक्ष कशी देता येईल, यासाठी संत पौलने आपल्याला सुंदर शिकवण दिली आहे. संत पौलचं रोमकरास लिहिलेलं पत्र अध्याय 16 मध्ये आपल्याला संत पौल स्वतः सांगतो, तो अगदी नम्रपणे कबूल करतो आणि सांगतो की रोमची कलीसिया तिथे मी काहीच केलं नाही, मी स्वतः कधी पोचलो देखील नाही तिथे, परंतु माझ्या शिष्यांनी तिथे जाऊन तुम्हाला जी शिकवण दिली आहे त्या शिकवणुकीमध्ये तुम्ही वाढावे, त्या वचनामध्ये तुम्ही वाढावे, आणि त्याद्वारे तुम्ही परमेश्वराचा गौरव करावा, म्हणून हे पत्र लिहित आहे. म्हणजे कशा प्रकारे दुसऱ्यांना प्रोत्साहन देणे, दुसऱ्यांच्या बरोबर राहणे, सांघिकरित्या, ज्याला ख्रिस्त सभा व फ्रान्सिस आता सिनोडॅलिटी म्हणून संबोधतात, या सिनोडल चर्चचं एक सुंदर उदाहरण संत पौल स्वतः आहे, आणि त्यांनी आपल्याला ही शिकवण दिली आहे. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये ख्रिस्त सभेचे घटक म्हणून, आपल्या देशाचे नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकाने ह्याचं अनुकरण केलं पाहिजे की आपल्या स्वतःच्या प्रगतीबरोबर, आपल्या स्वतःच्या उन्नतीबरोबर केवळ माझ्यासाठी नाही तर सर्वांच्या सहकार्यासाठी, सर्वांच्या विकासासाठी, सर्वांना आपल्याला एकत्र कसं करून घेता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. वी हॅव टू बी अ सिनोडल चर्च, म्हणजे सहप्रवासी आहोत याची भावना आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट संत पौलकडनं आपल्याला शिकण्यासारखी आहे, आणि ती म्हणजे संत पौलने सेंट्रलाइज ख्रिस्त सभा केली नाही. संत पीटर हा रोममध्ये होता, आणि सगळे लोक त्याच्याकडे येत असताना संत पौलने पेरिफेरल ख्रिस्त सभा, म्हणजे जी बाह्य ख्रिस्त सभा आहे, म्हणजे जिथे लोक राहतात तिथे सामूहिक ख्रिस्त सभा, कम्युनिटी ऑफ कम्युनिटीज, ही जी व्हॅटिकन शिकवण आहे त्यानुसार त्यांनी आपल्याला घडवलेलं आहे, त्यांनी आपल्याला आपले मिशन कार्य केलेलं आहे. आणि मग संत पौल आपल्याला
मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत, जे मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेऊ शकत नाही, अशापर्यंत पोहोचण्यासाठी संत पौल स्वतः अगदी अभिमानाने सांगतो की परमेश्वराने मला परराष्ट्रीयांसाठी प्रेषित केलं आहे. मी केवळ यहुद्यांपुरता काम करावं अशी परमेश्वराची इच्छा नाही, तर मी त्या पलीकडे जाऊन जे मुख्य प्रवाहामध्ये नाही अशा परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचण्यासाठी परमेश्वराने मला अभिषिक्त केला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं संविधान जे आहे, ते आपल्याला हे सत्य शिकवतं की आपण सर्वजण सारखे आहोत. त्या देशाच्या संविधानापुढे आपल्या सर्वांना सारखंच परमेश्वराने लेखलेलं आहे. वी आर ऑल इंडियन्स. आणि प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला सांगत आहे की आपण सर्वजण परमेश्वराची लेकरे आहोत. आणि म्हणून समाजापासून जे वंचित आहेत, समाजापासून जे दूर आहेत, समाजामध्ये जे दुर्बळ आहेत, समाजामध्ये जे आजारी आहेत, एकाकी आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, त्यांना सुवार्ता कशी देता येईल आणि त्यांचं जीवन हे मुख्य प्रवाहामध्ये चांगलं करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, हे संत पौल त्याच्या पत्राद्वारे आपल्याला बोध करत आहे. आणि म्हणून संत पौलची ही जी शिकवण आहे की तुम्ही फक्त एका ठिकाणी राहू नका, तर तुम्ही बाहेर पडा. आपल्या दृष्टिकोनाचा जणू काही तुम्ही परिवर्तन करा. हॅव अ युनिव्हर्सल थिंकिंग अँड स्पेशली हॅव अ थिंकिंग फॉर द पुअर. जे गरीब आहेत, उपेक्षित आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी संत पौल आपल्याला आमंत्रित करीत आहे, आपल्याला जणू काही आठवण करून देत आहे. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पौल ह्याच्या परिवर्तनावर चिंतन करीत असताना आपण लक्षात ठेवली पाहिजे की संत पौलला स्वातंत्र्य, फ्रीडम हे फार महत्त्वाचं होतं. आणि मग संत पौल जो मनुष्य होता, जो नियमांचा अभ्यासक होता, ज्याने नियम सगळे शिकले होते आणि त्या नियमाद्वारे तारण आहे असं त्याला वाटत होतं, जेव्हा त्याचं परिवर्तन होतं तेव्हा त्याला कळतं की या नियमापेक्षा परमेश्वराची कृपा मोठी आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपण सर्वजण मुक्त आहोत. वी आर ऑल फ्री. आपले संविधान देखील आपल्याला तेच सांगतं की आपण सर्वजण मुक्त आहोत, कोणाच्या बंधनात राहायची गरज नाही. आपल्याला लोकशाही दिलेली आहे आणि म्हणून ह्याची आपण सतत आठवण ठेवून अगदी बंधनमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला आचरण आहे, हे संत पौल आपल्या शिकवणीतून आपल्याला देत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला तोच संदेश देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला मुक्त करण्यासाठी आलो आहे, मी गरिबांना स्वार्थ देण्यासाठी आलो आहे, त्यांचं तारण करण्यासाठी आलो आहे. आणि खरं तारण म्हणजे खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव देणे. आणि तोच संदेश देव शब्द देखील आपल्याला देत आहे. परमेश्वराने मुक्त असं निर्माण केलं आहे. गॉड हॅज क्रिएटेड अस फ्री. आणि म्हणून या स्वातंत्र्याचा परिपूर्ण अनुभव आपल्याला घेता यावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कोणत्या गोष्टी आपल्याला या स्वातंत्र्यापासून बंधनात आणतात आणि त्याविषयी रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 5 मध्ये संत पौल आपल्याला सांगतो की आपली पापी वृत्ती आपल्याला बंधनात टाकत असते. आपली स्वार्थी वृत्ती आपल्याला बंधनात टाकत असतं. आपला मीपणा किंवा आपला संकोचित दृष्टिकोन आपल्याला बंधनात टाकत असतं. आणि म्हणून त्यापासून आपण मुक्त झाली पाहिजे. आपल्या चर्चचा गोल्डन ज्युबली सण साजरा करीत असताना आपण हाच दृष्टिकोन संत पौलचा आहे तो स्वीकारला पाहिजे की ज्याप्रमाणे संत पौलने परमेश्वराच्या हाकेला होकार दिला आणि परिवर्तन स्वीकारलं, एक धाडसी निर्णय त्याने घेतला आणि नवीन जीवनाला सुरुवात केली, त्याचप्रमाणे देव शब्दामधून प्रेरणा घेऊन आपल्या संविधानाचं आचरण करून आपण जेव्हा आपल्या जीवनावर चिंतन करतो तेव्हा निश्चितच आपल्याला दिसून येतं की परमेश्वर आपल्या सर्वांना जो खऱ्या सुखाचा आणि शांतीचा अनुभव घेण्यासाठी बोलावत आहे ते जीवन हे स्वातंत्र्याचं जीवन आहे.
आणि म्हणून ते स्वातंत्र्याचे जीवन अनुभवण्यासाठी आपण केवळ आपल्यापुरता जीवन जगायचं नाही, तर आपण एकत्रितपणे सर्वांचं कारण कसं होईल, सर्वांचा विकास कसा होईल त्याकडे आपण दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्या या प्रवाहातून थोडेसे बाहेर पडून नवीन विचार, नवीन दृष्टिकोन, नवीन शिकवण आणि विशेष करून जे गोरगरीब आहेत, अपेक्षित आहेत, वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ख्रिस्त सभा जुबली वर्ष, योबेल वर्ष साजरा करीत आहे. आज आपण देवशब्द रविवार साजरा करीत आहोत. आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत आणि आपल्या धर्मक्रमाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. या सगळ्यामधून एकच अपेक्षित आहे, आपलं परिवर्तन झालं पाहिजे. आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायला पाहिजे. आपण परमेश्वराचा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. परमेश्वराने जसं आपल्याला मुक्त केलं आहे तसं सर्वांना मुक्त केलं आहे आणि त्या सर्वांच्या मुक्तीसाठी आपण संत पॉलप्रमाणे झपाटले पाहिजे. ते जेव्हा घडेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण ख्रिस्त सभेचे श्रद्धाळू नागरिक बनू, आपल्या देशाचे आपण कर्तव्यदक्ष नागरिक बनू. करण्यासाठी आपण उभे राहूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेवाचा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी त्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो विद्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या रूपाने कुमारी मुलीपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला खुशी दिली. कोणती त्याच्या नामाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला बोलण्यात आले. तो अधोलोकात उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात झाला. तो त्याच्या झाला आहे आणि जीवनाचा तो वैभवाने येणार आहे. त्याच्या आणि एकच पवित्र कॅथलिक व ख्रिस्ती ख्रिस्तदेवर विश्वास ठेवतो. पापक्षमेसाठी एक पाचवा आणि शब्दवंतांच्या प्रार्थना. देवाचा शब्द, देवशब्दाचा दिवस साजरा करीत असताना देवाचा दिव्य शब्द आपल्या अंतर्याने उतरावा आणि त्या शब्दाचे आपण योग्य ते फळ बनावे म्हणून आपण आपल्या विनंत्या व गरजा प्रभूचरणी अर्पण करूया. आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप, फादर्स आणि वतस्थ तसेच त्यांच्याशी वचन सेवेत सहभागी असलेले सर्व लोक यांनी देवाच्या शब्दाच्या प्रसाराचे कार्य विश्वासपूर्ण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना आहे. देवाच्या शब्दात खोलवर रुजलेल्या चर्चसाठी आपण देवाच्या शब्दाप्रमाणे ख्रिस्ताचे शरीर बांधत राहावे आणि सर्व लोकांच्या सामान्य हितासाठी नेहमी प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जे लोक देवाचा शब्द शिकवतात आणि त्यांचा प्रचार करतात, देवाच्या शब्दामुळे त्यांचे म्हणणे ऐकणाऱ्याच्या विश्वासाचे नूतनीकरण व्हावे आणि देवाच्या शब्दावर विश्वास ठेवण्यास त्यांना प्रोत्साहन लावावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या पॅरिश समुदायासाठी देवाचा शब्द आत्मसात करण्यासाठी आपण आपले अंतःकरण
उघडावे व आपल्या अंतःकरणातील अंधार दूर व्हावा. तसेच प्रभू येशूचे अधिक विश्वासूपणे अनुसरण करण्यास आपण पात्र ठरावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वर, आम्ही अर्पण करीत असलेल्या प्रार्थना आपल्या चांगुलपणाद्वारे आम्हामध्ये तुझ्या शब्दाबद्दल प्रेम निर्माण कर. तुझ्या जीवनदायी वचनावर आम्ही सदैव विश्वास ठेवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. की प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशिषाने आमचा जाणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ता तो आपल्यापैकी त्यांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या चुकांकडे आणि पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तवीच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही तुझी वेळ असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकावर शांती वंदन करूया. सोडी दया धारा हमारी प्रभुवर जग पाप हारेगा परमेशा ठोकरा. सोडी दया धारा हमारी प्रभुवर जग पाप हारेगा परमेशा ठोकरा. शक्ती वर्षाव करा हमारी प्रभुवर जग पाप हारेगा परमेशा ठोकरा. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारी ही परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनावर बोलावण्यात आलेली धन्य
करता हे प्रभु परमेश्वरम, संत प्रेषित पौल ह्याच्या अंतकरणात तू ख्रिस्त सभेविषयी प्रेम निर्माण केलीस. आम्ही स्वीकारलेल्या साक्रामेंटामुळे आमच्या मनात तुझ्या लोकांविषयी दृढ प्रेमभावना निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आज आपल्या देवळाचा सुवर्णमहोत्सवानिमित्तचा सुवर्ण सण आहे आणि म्हणून वेदीवरील बिशप थॉमस, फादर मायकलजी, फादर पीटर, फादर अल्फ्रेड, फादर लिओ, आपल्या सर्व सिस्टर्स आणि माझ्या वतीने मी आपल्या सर्वांना या सुवर्ण सणाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने सोनेरी शुभेच्छा देत आहे. संत पौलचं वचन आपल्या अंतकरणामध्ये रुजो आणि संत पौल आपल्याला नेहमीच प्रेरणा देऊ हीच आपल्या सर्वांची आपल्यासाठी आजच्या दिवशी प्रार्थना कर असेल. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सणाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू अ व्हेरी हॅपी फीस्ट डे. आजची सदस्याची दिसा ही पॅरिस काउन्सिलतर्फे त्यांना देखील धन्यवाद आणि 9ची दिसा ही युवक संघटनेतर्फे सादर केली जाणार आहे. आज आपल्या धर्मगावांचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना
सर्व निमंत्रित पै पाहुण्यासह आजचा दिवस मोठ्या हौसेने आणि मौजेने आपण घालवण्याचा प्रयत्न करूया, आनंदाने साजरा करूया. दिवसभर आपल्यासाठी आनंद मेळावा शाळेच्या समोर एका ग्राउंडमध्ये आयोजित केलेला आहे. आपण बघूया, त्याच्यामध्ये देखील आपण सहभागी होऊया. आणि मग संध्याकाळी ठीक 6:45 वाजता आपल्यासाठी रिदम वसईकर ऑर्केस्ट्रा आजच्या दिवशी संध्याकाळी सादर केलं जाईल. आपल्या खुर्च्या तशाच मांडलेल्या आहेत. आपण सर्वांनी वेळेवर येऊन सहकार्य करायचं आहे. आणि जे लोक येतील त्यांनाच खुर्च्या करणार आहे आणि मागच्या खुर्च्या सर्व उचलल्या जातील. तर आपण बघूया की आपण वेळेवर येऊन सहकार्य करायचं आहे. आज सगळ्यांची विस्सा हे एक महत्त्वाचं असे विशेष करून ज्याच्या शिक्षणात सकाळी शक्य झालेलं आहे. कारण माझ्यामध्ये 40 ते 50 शिक्षकांनी माझ्याकडून पत्र लिहिलेले आहे. आपल्याकडे 300च्या वर शिक्षक आहेत, तर त्यामुळे 240 शिक्षक कदाचित विस्तार आलेले असतील आणि काही आपल्या काही आलेले असतील, तरी पण खास शिक्षकासाठी आणि जे आपल्या घरी असतील कारण सांगूया की संध्याकाळी 5 वाजता आजची विस्सा आहे. आजच्या दिवशी मी मनापासून देवाला धन्यवाद देत आहे की आपला जो सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आहे अगदी शिस्तबद्धपणे चांगल्या प्रकारे सुरळीतपणे पार पडलेला आहे. सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि मनस्वी खूप आनंद झालेला आहे. हे आपल्या सर्वांचं एवढं मोठं सहकार्य, आपल्या सर्वांचं सहभाग आणि आपल्या सर्वांची उत्सुकता आणि आपल्या सर्वांचं एन्थुसियाझम ज्याला आपण म्हणतो, उत्साह भरतो, हा सगळा पाहिल्यानंतर मी देवाला प्रथम धन्यवाद देतो आणि आपल्यासाठी विशेष प्रकारे प्रार्थना करतो. हा सुवर्ण महोत्सव अत्यंत चांगल्या प्रकारे सादर करण्यात देवाने आपल्याला कृपा दिल्याबद्दल. त्यानंतर कालपासून आजपर्यंत आपले लाडके बिशप थॉमस डिसूजा आपल्याबरोबर आहे. ज्या क्षणी त्यांची निवड झाली आणि बातमी आली त्यावेळीपासूनच मी त्यांना वैयक्तिक फोन करून सांगितलेलं होतं की 25 आणि 26 जानेवारी कुठेही कार्यक्रम घेऊ नका. तर मला बिशपाने तात्काळ सांगितलं की फादर बर्नार्डला लगेच सांगा आणि त्या तारखा बुकिंग करण्यासाठी फार मोठी धावपळ असते आणि त्यासाठी विश्वांच्या तारखा आणि त्याप्रमाणे विश्वाने 2 तारखा आपल्यासाठी राखून ठेवल्या. विश्व थॉमस आमच्या सर्व भाविकांतर्फे आम्ही आपले मनापासून आभार मानतो आणि आमच्यासाठी सुंदर विसर्ग सादर केल्याबद्दल देवाला धन्यवाद आणि तुम्हाला देखील धन्यवाद. प्रार्थना करा. प्रकाशाचा निर्माता परमेश्वर ह्याच्याकडून सर्व देणग्या येतात. तो तुम्हाला कृपा आणि आशीर्वाद देऊ व या सुवर्णमौळी उत्सवी वर्षात तुम्हाला सुरक्षित ठेवू. परमेश्वर तुम्हाला अढळ श्रद्धा, अखंड आशा आणि चिरंतन प्रेम ह्याचे दान करो. परमेश्वर तुमच्या आयुष्यात आणि कार्यात शांतीचा वर्षाव करो. तुमच्या सर्व प्रार्थना ऐकून घेऊ आणि तुम्हाला सार्वकालिक आनंदाचे वरदान देऊ. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सदा राहो. जा मिसा समाप्त झाली आहे. पुढची मिसा 9:15 वाजता आहे. आपण त्याची नोंद केली. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांतर्फे आपण जोरदार टाळ्या वाजवून फादर अब्राहम आणि फादर लिओ यांचं अभिनंदन करूया. फार सुंदर आयोजन नियोजन त्याने नवेना आणि कालचा कार्यक्रम आणि आजचं मिसा केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आपणा सर्वांना विश यू हॅपी गोल्डन फीस्ट अँड अ हॅपी रिपब्लिक. आता सणाचा केक आपल्यासमोर कापला जाईल. बिशपाचं पहिलं अभिनंदन केले जाईल आणि त्यानंतर मग सणाचं गाणं असेल. आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. पहिलं बिशपाचं अभिनंदन करण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आपण क्वायरतर्फे बिशप आपण कृपयाखाली यावं, सर्व पाठाखाली यावं.
एक चम्मच असं घेऊन काढा एक चम्मच करायला Stars